रामकृष्ण हरी मंडळी, मी तुमचा डिजिटल वारकरी डायरेक्ट तुमच्या घरी. आज सकाळी लवकरच उठलेलो बघा, कारण की मम्मी पप्पा येणार होते ना आज पंढरपूरला. मग काय तोंडावरती खुश बघा की केवढा आहे मी. जरा घरी आलो आणि पाऊसच चालू झाला बघा. असं म्हणतात की पाऊसच्या शिवाय आषाढी वारीच होऊ नाही शकत म्हणून. मम्मी म्हटली आजीकडे जायचं आहे म्हणून. मग काय मम्मीला आजीकडे सोडायला गेलो बघा. आजीचं घर आहे की नाही स्टेशन रोडलाच आहे बघा, मंदिराच्या जवळच आहे. गर्दी बघा की कसल्या आहे इकडं माहोलच वेगळा होता बघा. लाइटिंग वगैरे फुल छान केलेली आहे बघा. जसं जसं संध्याकाळ होत आलेली की नाही तसं तसं रथ सगळे बाहेर येत होते बघा. गर्दी बघा की कसा ही इस्कॉनचा गाडा होता बघा. कवडी गर्दी हो, रश म्हणजे फुल एकदम. मग काय आम्ही बी सगळे दर्शन घ्यायला आलो बघा. आजी पण बघा की केवढं छान दर्शन करत होते. रथ आला बघा. मग रथ म्हणजे काय हो एकदम मस्तच वाटत होतं बघा. जगन्नाथपुरीचा रथच वाटत होता बघा यो बघितल्यावर आम्हाला. जरा फिरायला जायचं म्हणून म्हटलो बघा. रस्त्यावर तिथं आल्यावर बघा की लोक केवढं मस्त फुगडी वगैरे खेळत होते. फुल आनंद होत होते हो, कारण की पंढरपूरमध्ये होते नाही म्हणून. आणि इकडे गेल्यावर पुढे रथ एक आला बघा. रथ बघा की इस्कॉनचा रथ होता बघा. यो पण रात्री भजनला बसलो बघा आम्ही इकडे सगळेजण. आजच्या भजनला लई मजा आला बघा. का कारण की म्हणजे सगळेजण एकदम फुल जोश मध्ये होते. शेवटचा भजन होता ना म्हणून हो. याच्यानंतर पंढरपूरमध्ये काय सगळेजण भेटतायत की नाही काय माहित नाही आपल्याला, म्हणून ह्योच भजन एकदम जोरात होता बघा. असेच वारीचे ब्लॉग बघायला माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा बघा आणि शेअर पण करा हा. धन्यवाद.